जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आज मी सोलर संबंधित तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे सोलर पंप जर असेल आणि सोलर पंप जर तुमच्याकडे जर असला तर त्याच्यामध्ये तुमचा जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। कारण याच्यामध्ये जर तुमचा सोलर पंपाला काही बिघाडी झाली, खराब वगैरे झाला किंवा कंट्रोलर झाला, मोटर जळाली, पंखा वगैरे काही खराब वगैरे झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला जर दुरुस्त करायचा जर असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला तक्रार करावी लागत असते। आणि तक्रार त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या स्टार्टरचा सिरियल नंबर माहित असणं गरजेचं असतं। कारण तुमच्या सिरियल नंबर मध्ये तुमचं सर्व संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये डिटेल असते। तर हा सिरियल नंबर तुमचा जो कंट्रोलर आहे त्या कंट्रोलरवरती एक स्टिकर असतं, त्या स्टिकरवरती त्या कंट्रोलरचा नंबर असतो किंवा त्या एक QR कोड असतो। त्या QR कोड तुमचा किंवा ते जो स्टिकर आहे त्या स्टिकरचा जर तुम्ही जर फोटो वगैरे जर काढून जर ठेवला तर तुम्हाला नक्की पुढे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, जर तुमचा सोलर पंप काही जर खराब वगैरे जर झाला तर। आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांचं जे काही जुने कंट्रोलर आहेत ते पावसामुळे भिजल्यामुळे त्याच्यावरती स्टिकर वगैरे राहिलेलं नाही। तर अशा स्टिकर वगैरे राहिलं नाही तर त्याच्यावरती सिरियल नंबर वगैरे त्या स्टिकरवरती असतो तो निघून जातो। तर अशा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, तर शेतकरी बांधवांनो, एक तुम्हाला कंट्रोलरवरती जायचंय, सेटिंग वगैरे तिथं बघावं लागेल, त्याच्यावरती तुम्हाला सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर लिहून घ्यायचा आहे। कारण तुमचा कंट्रोलर जर झाला आणि स्टिकर वगैरे नसेल तर तुम्हाला सिरियल नंबर तिथे माहीत पडणार नाही। तर तुम्हाला जर तुमचा कंट्रोलवरती स्टिकर असेल तर स्टिकरचा फोटो काढून घ्या। नसता आता मी तुम्हाला फोटो वगैरे नसेल तर तो नंबर कसा बघायचा कंट्रोलवरती हा तुम्हाला सांगणार आहे। कंट्रोलवरती तुम्हाला सिरियल नंबर जर बघायचा असेल तर सर्वात प्रथम जी तुमची मोटर आहे ती मोटर एकदा बंद करायची आहे। एकदा बंद झाली की तुम्हाला जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबर तुम्हाला बघता येईल। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर याच्यामध्ये व्यवस्थितरित्या दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी हाय करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून तुम्हाला याच्यावरती स्क्रीनवर तो सगळं व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसेल। आता ही मोटर आहे, ही मोटर ऑफ होत आहे, आता ऑफ झालेली आहे। तर सिरियल नंबर बघायचा असेल तर एंटर बटन तुम्हाला इथं एंटर बटन हे दाबायचं आहे। एंटर बटन दाबल्यानंतर तुम्ही खाली 3 नंबरचं बटन दाबून अबाउट वरती जायचंय आणि अबाउट वरती गेल्यानंतर पुन्हा एकदा एंटर बटन दाबायचंय आणि खाली घ्यायचंय। इथं बघू शकता सिरियल नंबर असं ते ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन दिसतील, त्याच्यामध्ये ड्राईव्ह सिरियल नंबर आणि डोंगल सिरियल नंबर। त्याच्यावरती ड्राईव्ह सिरियल नंबरवरती तुम्हाला तिथं क्लिक करायचंय आणि तुमचा जो सिरियल नंबर आहे तो सिरियल नंबरचा फोटो काढून घ्या किंवा आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे काम येईल। तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने तुम्हाला सिरियल नंबर तुम्ही हा काढू शकता। आणि सिरियल नंबर काढल्यानंतर 1 नंबरचं जे बटन आहे ते तुम्हाला होम वरती येण्यासाठी 3-4 वेळेस तुम्ही एस्केप हे बटन तुम्हाला दाबायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला व्हिडिओ मधली माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोलर संबंधित जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला जर कुठलाही फॉल्ट वगैरे जर आला तर त्या ग्रुपवरती आपण डिस्कस करू शकतो। तर भेटूया एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।